आता सध्या सगळीकडे क्लायमेट चेंजेस एकदम ड्रास्टिक होत आहेत. म्हणजे सकाळी ऊन पडते आणि संध्याकाळी धो-धो पाऊस पडतोय. यामुळे नेमकं काय फॉलो करायला पाहिजे जेणेकरून आपण आजारी नाही पडायला पाहिजे. तर याच्यामध्ये बेसिकली हा ऋतुसंधी काळ म्हणून आपण कन्सिडर करू शकतोय. जेव्हा उन्हाळा संपून पावसाळा चालू होतोय तर हे 15 दिवसाचा जो काळ असतोय त्याच्यामध्ये पहिल्या ऋतूचं सगळं कमी करत करत जाऊन दुसऱ्या ऋतूचं अडॅप्टेशन करणं गरजेचं असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण थंड पाणी पित होतो, माठाचा वापर केला, फ्रीजमधलं पाणी पिताय, तर ते शिफ्ट आता व्हायला पाहिजे गरम पाण्यावरती. मग तुम्ही आता पाऊस पडताय म्हणून जर गरम पाणी प्यायला चालू केलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होणार नाही. शिवाय अग्नीचा विचार त्याच्यात आहे की भूक ही हळूहळू मंदावते, पावसाळ्यात कमी भूक असते. त्यामुळं जर भरपूर आंबे, आमरस खाऊन खाऊन जर तुम्हाला भरपूर त्रास होत असेल किंवा पचनाला प्रॉब्लेम होत असेल तर आता लंघनाची वेळ येते, जेव्हा तुम्ही हळूहळू थोडं कमी खाणं किंवा उपवास करणं या गोष्टीचं जर प्रॅक्टिस केली तर तुम्ही जास्त आजारी पडणार नाही.